नमस्कार. आज आपण मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली या ठिकाणच्या आंबा बागेमध्ये आहोत. यावर्षी आपल्याला माहिती आहे की वातावरणातील बदलामुळे संपूर्ण कोकणामध्ये आंब्याचं पीक हे धोक्यात आलेलं आहे. सगळीकडे कमी उत्पादन, चांगला मोहर येऊन सुद्धा उत्पादन जे आहे ते अत्यंत कमी आहे. त्याही परिस्थितीत आपण या बागेमध्ये विद्यापीठाने जे विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून जर व्यवस्थित वापर केला तर कशा पद्धतीने आपण बदलत्या वातावरणात देखील आंब्याचं व्यवस्थापन करू शकतो हे या ठिकाणी आपल्याला काही झाडांमध्ये निश्चितपणे बघता येईल. आता हा जो बॅगिंगचा आपण बघितलं तर या फळाला आपण बॅग घातलेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये विशेषतः हापूससारख्या जातीच्या फळांची जर चांगली जोपासना करायचं असेल, आपल्याला दर्जेदार उत्पादन त्याच्यापासून घ्यायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे वापरणं गरजेचं आहे. साधारणपणे 2015मध्ये विद्यापीठाने हापूस आंब्याच्या फळांना बॅगा घालण्याची शिफारस केलेली आहे. यामध्ये आपण अगदी वर्तमानपत्रापासून स्वतः तयार केलेल्या बॅगासुद्धा शेतकरी घालू शकतो. तसंच बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा उपलब्ध आहेत. तपकिरी रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या, नॉन वोन फॅब्रिकच्या, पांढऱ्या रंगाच्या बॅगा उपलब्ध आहेत. या कोणत्याही प्रकारच्या बॅगा जरी फळाला घातल्या तरी आपल्याला त्यापासून फळांचं संरक्षण करता येतं. यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे फळांना बॅगा कधी घालणं हे महत्त्वाचं आहे. तर साधारणपणे फलधारणा झाल्यानंतर फळं सुपारीच्या आकारापासून ते अंडाकृती असेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी त्या फळांना बॅगा घालणं आवश्यक आहे. आता ही बॅगा घालताना दोन फळं एकाच बॅगेमध्ये ठेवू नयेत. एका फळाला एक बॅग घालणं गरजेचं आहे. बॅग घालताना जर फळाला ऑलरेडी डाग असेल तर तो डाग बरा नाही होणार, परंतु बॅग घातल्यानंतर फळाला डाग येणार नाही, बिनडागी फळं आपल्याला मिळतील. मग याचे जे फायदे आहेत त्यातला पहिला फायदा जो आहे तो म्हणजे फळं बिनडागी मिळणं. फळमाशीचा या फळांना प्रादुर्भाव होत नाही, फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत नाही, कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही, फळं आकर्षक रंगाची तयार होतात. आणि या सगळ्या व्यतिरिक्त ज्या फळांना आपण बॅगिंग केलेलं आहे त्या फळांचं वजन हे सर्वसाधारणपणे 10% आपल्याला वाढलेलं दिसून येईल. प्रकारचे बॅगिंग जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला झाडांची वाढ आहे ती आपल्या आवाक्यात ठेवणं गरजेचं आहे. आणि आवाक्यात असलेल्या जर बागा असतील तर आपल्याला अशा प्रकारचं बॅगिंगचं तंत्रज्ञान निश्चितपणे वापरता येईल. आमचा अनुभव या बागेतला किंवा विद्यापीठाच्या दापोली येथील बागेचा असा आहे, बॅगिंग केलेल्या फळाला साधारणपणे 100 ते 200 रुपये प्रति डझन हा जास्तीचा भाव मिळतो. त्यामुळे तुमचा बॅगिंगचा खर्च देखील त्यामध्ये निश्चितपणे वसूल होतो.